माझं नाव सहदेव सीताराम नारकर. देवगड तालुक्यातील फणसगाव म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये सन 1980 साली फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेची स्थापना आपण केली. तत्पूर्वी गेले अगोदर 3 वर्ष सतत 3 वर्ष संस्थेच्या स्थापनेपूर्वी जमीन मिळवणं किंवा बाकीच्या प्राथमिक ज्या गरजा होत्या ते करण्यामध्ये माझं 3 वर्ष गेली. नंतर 80 साली संस्थेची स्थापना केली. स्थापने फक्त 22 मुलांना घेऊन 8वीचा वर्ग सुरू केला. तो एका खाजगी घराच्या एका मोठ्यावरती. दुसऱ्या वर्षी केमळाचं घर बांधून त्याला वाडा म्हणतो आपण गावामध्ये, त्या वाड्यामध्ये 9वीचा वर्ग बसवला. आणि नंतर 3ऱ्या वर्षी गावातून लाकूड सामान गोळा करून जे आमचे हेडमास्टर मिळाले होते, ते हेडमास्टरने आम्हाला सांगितलं, तो मला साहित्य आपल्याकडे काही नाही आहे, मला मुलं द्या. त्यांनी विषय 38,000 त्या विटा घालायचं काम त्यांनी केलं. 38,000 विटा बांधून त्या विटांचं बांधकाम करून 8-10 खोल्यांची आम्ही इमारत बांधली. आणि गावकऱ्यांनी आम्हाला लाकूड सामान दिलं. आणि त्या आपल्या आणि काही पैसा हातात नसताना आम्ही ती 10 खोल्यांची इमारत उभी केली. आणि 80 सालामध्ये त्याचं रितसर उद्घाटन होऊन आमचं हायस्कूल सुरू झालं. हायस्कूल सुरू झालं तरी आम्हाला माझं शिक्षण 7वी मराठी झाल्यानंतर मुंबईला मी गेलो. मुंबईला गेल्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती होती आम्हाला पुढचं शिक्षण घेण्याची. मला शिक्षण घेताना माझ्या मामाने मला शिक्षण दिलं. आणि त्याच्या मामाकडे मी राहिलो होतो. आणि त्या मामाने शिक्षण देताना त्याचा एक मुलगा होता, तोही अशिक्षित होता, शिक्षण जात होते. माझे मामा जे काही शाळेमध्ये शिपाई होते. शिपाई असताना माझी ते स्वतः जरी मुंबईला असले ते आपल्या सासूकडे राहत होते. तर त्याची आमची मामी एक्सपायर झालेली होती. आणि ती सासूकडे असणारी आणि मी त्याच्यामध्ये होईला त्यांच्याकडे पडलो. असं करून 8वी ते 10वीपर्यंत मी शिक्षण घेतलं. आणि ते मामाच्या पैशाने शिक्षण केलं. माझ्याकडे आमच्याकडे काही आर्थिक पाठबळ नव्हतं. नंतर 10वी असं 10वी नंतर मला मी नोकरीला लागलो. आणि नोकरी केल्यानंतर थोडंसं आर्थिक स्थैर्य लाभलं. त्याच्यानंतर मी 2 मुलं झाल्यानंतर मी कॉलेज जॉईन केलं. आणि ग्रॅज्युएशन झालं. नंतर LLB करायला घेतलो. त्यावेळी मला पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर मला माझ्या ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या कमिशनरने मला सांगितलं, तुम्ही इथे थांबा, तुम्हाला मी पुढच्या शेजारी आम्ही डिपार्टमेंटला मी पाठवतो आहे. आणि पुढचं शिक्षण 2 डिग्र्या मी शासनाने मला मदत केली. आणि शासनाने 2 डिग्र्या मला मिळवून दिल्या. सांगायचं तात्पर्य असं की माझ्याकडे नोकरी करत असताना शिक्षण, माझ्याकडे आर्थिक पाठबळ नसताना माझ्या डिपार्टमेंटने मला पुढचं शिक्षण दिलं. आणि मी डबल ग्रॅज्युएट झालो. आणि हे करत असताना मला नंतर असं वाटलं की मला आर्थिक सर्विस थोडंसं लाभलं, नोकरी चांगली मिळाली. आणि त्यावेळीनंतर मला असं वाटलं की मला गावामध्ये स्वतः मी ज्या गावातून आलो त्या गावात प्राथमिक शिक्षणापुढे काहीच सोयी नव्हती. ती काहीतरी त्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून आम्ही गावकऱ्याला भेटीगाठी घेऊन सतत 3 वर्ष मी राबलो. 3 वर्ष राबून एक संस्थेची स्थापना केली. आणि नंतर स्थापना करून नंतर 8वीचे वर्ग सुरू केले. आज ज्या शाळेमध्ये SSC शिक्षण झाल्यानंतर ज्युनियर कॉलेज सुरू केलं. ज्युनियर कॉलेज सुरू केल्यानंतर सिनियर कॉलेज सुरू केलं. आज त्या शाळेमध्ये 1100पेक्षा जास्त मुलं विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि 5वी असून ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडतो आहे.